मित्रो, काही जणांच्या वाट्याला जनतेचं प्रेम का येते? नुकतंच रतन टाटा यांचं निधन झालं. टाटांबद्दल जो आदर आहे रतन टाटाजी बद्दल, तो आदर त्यांना का प्राप्त झाला असा काही जणांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होऊ शकतो. अनेक उद्योजक असतात, त्यांचं निधनही होते, कुठेतरी बातमी येते आणि ते संपते विषय. पण रतन टाटांची निधनाचे वृत्त कळते आणि सर्व स्तरातून जी श्रद्धांजली व्यक्त होते, त्यांच्याविषयी प्रेम व्यक्त होते, संपूर्ण सोशल मीडिया त्यांना समर्पित झालेला आहे. असं घडणं फार कमी जणांच्या संदर्भात घडते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर तुमचं जीवन माणसं पाहत असतात, अनुभवत असतात आणि त्यातून तुमची एक प्रतिमा तयार होत असते आणि ती प्रतिमा अशा भावनिक वेळे, निरोपाच्या वेळी तर ती व्यक्त होत असते. आता सर्वसामान्य माणसांचं जगण्याचं जे सेंटर असते, सेल्फ असते, स्वकेंद्रित माणूस जगतो. स्वतःला केंद्र ठेवून कृती उक्ती माणूस करत राहतो आणि स्वतः पुरताच विचार करून स्वकेंद्रित वृत्तीने जे वाटचाल करणारी माणसं हे समाजाच्या भावविश्वाचा भाग फारसे होत नाहीत. आता माझं काही मत आहे का की तुम्ही स्वकेंद्रित होऊन जगू नये, असं काही माझं म्हणणं नाही. कोण कसं जगावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण मला मी जे काही स्टडी केलेली आहे पर्सनॅलिटीची, व्यक्तिमत्वाचा जो शोध घेतलेला आहे, ज्या व्यक्तिमत्वामधली असं एक व्यक्तिमत्वाचा प्रकार असतो, तो स्वकेंद्रित असतो. त्याची प्रत्येक कृती उक्ती आणि त्याच्या कृती उक्ती मागीची प्रेरणा स्वहित असते. स्वहित असावं याच्यात कुठलीही वाईट गोष्ट नाही. स्वहित असावं, परंतु असेही काही व्यक्ती असतात की स्वतःचं हित पाहत असताना दुसऱ्यांचं नुकसान होऊ नये अशी एक व्यक्तिमत्व असते. आणि काही जण कोणाचं का नुकसान होणार, मला काही देणं घेणं नाही, अशा पद्धतीचंही एक व्यक्तिमत्व असतं. आणि काही व्यक्तिमत्व स्वहित साधत असताना परहिताला प्राधान्य देतात, परोपकार पुण्य ही भावना घेऊन जगतात. ती माणसं समाजाच्या भावविश्वाचा भाग बनतात. रतन टाटा यांच्या जगण्याचा जे केंद्र होतं, ह्या इंडिया, भारत, समाजाचं हित असं त्यांच्या जगण्याचं केंद्र असल्यामुळे त्यांना भारतामध्ये हे प्रेम मिळालं. भारतातच प्रेम मिळालं का? नाही. जगामध्ये इतर देशामध्ये त्यांना जे प्रेम मिळालं, हे 150 देशामध्ये जवळपास टाटा समूह गेलेला आहे. परंतु टाटा समूह इतक्या देशात गेलेला असताना सुद्धा काही लोकांना उद्योजकाबद्दल एक नकारात्मकता त्यांच्याबद्दल निर्माण करण्याचा एक प्रयत्न झालेला आहे देशामध्ये. उद्योजक हे भांडवलदार म्हणजे गरिबाचं रक्त पितात, असा एक विषारी प्रचार काही लोकांनी केलेला आहे. आणि ती काही जणांच्या संदर्भात खराही असेल, परंतु टाटाचे जे रतन टाटा जे आहेत, हे व्यक्तिमत्व हे इतरांचा विचार करणारं व्यक्तिमत्व होतं या अर्थानं मी तुम्हाला सांगतोय. त्यांचे कार्यरूपानं ते आजही आहेत या अर्थानं आहेत आणि शरीर रूपाने गेले म्हणून ते होते या अर्थानं. तर मित्र, आपल्या भारताचा सुपुत्र जगाला सुद्धा आपला वाटावा हे भारताचं भूषण आहे. आणि असा भारताचे सुपुत्र निर्माण होणं हे अतिशय गरजेचे आहे. त्यांना एक प्रश्न विचारण्यात आलेला होता, तुम्ही भारतात जन्माला आला नसतात आणि इतर देशात जन्माला आला असतात, पाश्चात्य राष्ट्रात, तर तुमचा लौकिक अधिक झाला असता. तर ते म्हणाले की माझी गरज इथं जास्त आहे, तिथं त्या उद्योजकांची संख्या जास्त आहे, त्यामुळे भारतामध्ये माझी गरज आहे, मला भारतातच जे काय आहे ते ठीक आहे. म्हणजे मला सांगायचं
हे आहे की आपल्या माणसं गरिबीचं कौतुक करून उपयोग नाही मित्र. दिव्यामध्ये तेल कमी असल्यानं तो संपणार असतो. प्रकाश पाहिजे असेल तर दिव्यात तेल पाहिजे. तशा पद्धतीने देश विकसित व्हायचा असेल तर उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक हे समृद्ध पाहिजे. हे रक्तवाहिन्या जशा आवश्यक असतात माणसाला जीवन जगण्यासाठी, तर देश बलशाली होण्यासाठी हे अर्थवाहिन्या अतिशय गरजेचं काम आहे. आणि अर्थवाहिन्या मजबूत ठेवण्याचं काम उद्योग, व्यवसाय आणि व्यापारी करत असतात. आपण इंग्रज व्यापारी म्हणून आले, राज्यकर्ते बनले असं म्हणत राहतो, पण राज्यकर्ते बनण्याची क्षमता या व्यापारामध्ये आहे. मग व्यापार, उद्योग आणि व्यवसायाकडे सकारात्मक नजरेने पाहून त्या लोकांचा बद्दलचं चांगल्या भावना विकसित करणं आणि त्यांच्या प्रतिमा चांगल्या करणं हे आपलं एक कर्तव्य ठरते. म्हणून रतन टाटांनी भारताचा सुपुत्र म्हणून जगामध्ये जो नावलौकिक कमवलेला आहे, ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. रतन टाटांच्या संदर्भात मला जे जाणवलेलं सांगतो की भारतीय माणसांच्या गरजा लक्षात घेऊन काही करता येईल का, हा विचार ते सातत्यानं करत गेले. म्हणून नॅनोची निर्मिती झाली, तसं मिठापासून ते अनेक वस्तूंची निर्मिती केलेली आहे. ही गोष्ट आपण चहा ज्या सकाळी घेतली जाते, कॉफी म्हणजे चहा घेतला जातो, चहामधली जी पत्ती असते त्याची निर्मितीसुद्धा टाटा जगभर करतात. जगभर पोहोचवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होते आहे. हा टाटांचा भारतीय गरजा. आणि टाटा हे काही इंडियाचं व्यक्तिमत्व राहिलं, ते वैश्विक व्यक्तिमत्व झालं आहे उद्योगाच्या क्षेत्रातून, हे लक्षात ठेवलं पाहिजे. पण आमच्या देशामध्ये उद्योजकताच्या बाबतीमध्ये जी नकारात्मकता आहे, ती नकारात्मकता दूर करणं हे अतिशय गरजेचं आहे. परंतु रतन टाटाजी यांचं सोशल काम, जो उद्योग त्यांचं वैद्यकीय क्षेत्रातलं काम असेल, टाटांनी जे काही दवाखाने उभारले त्याच्या माध्यमातून असेल, किंवा आपल्या इथं जेव्हा भारतावर जेव्हा हल्ला झाला ताज हॉटेलवर, तेव्हा ज्या परिसरामधल्या लोकांना हानी झाली, ते काही टाटाच्या कर्मचाऱ्यांना तर टाटांनी मदत केलीच, परंतु जे कर्मचारी नव्हते पण ते ताज हॉटेलच्या समोर छोटे छोटे उद्योग करून आपलं जीवन जगत होते, व्यवसाय करून. तर अशाही गरीब माणसांना टाटांनी मदत केलेली आहे. हे टाटाचं अतिशय महत्त्वाचं योगदान आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, टाटांचं जे पशुप्रेम आहे, टाटाचं कुत्र्यांविषयीचं असेल किंवा इतर प्राण्यांविषयीचं प्रेम आहे. म्हणून प्राण्यांसाठी दवाखाना हे टाटांमुळे होऊ शकला, हे सुद्धा गोष्ट आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि टाटा सर्वसामान्य, जेव्हा एक विषय आला, फोर्डची कंपनी जेव्हा बंद झाली, तेव्हा ती टाटाचे त्यातले कर्मचारी कोणाला प्राधान्य देत होते, तर ते टाटा समूहाला प्राधान्य देत होते. ही एक महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. टाटाने याबरोबर अनेक लोकांना, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये संशोधन करणाऱ्यांना देखील त्यांनी मदत केलेली आहे. अनेक गरजू लोकांना मदत केली आहे. जो स्वतःच्या पायावर उभं राहू इच्छितात अशांनाही अनेकांना त्यांनी मदत केली आहे. वेगवेगळ्या संस्थांना त्यांनी आपापल्या परीने मदत केलेली आहे. जो गरजू लोक जिथं गेल्यानंतर त्यांच्याकडे मदत मिळालेली आहे. आणि हा मदतीचा ओघ जर सर्वसामान्य माणसांना, अनेकांना त्याचा लाभ झालेला आहे. म्हणून टाटाच्या दवाखान्याचं बघू शकता, टाटाचे जे क्वालिटी आहे ती टाटाच्या संदर्भात एक उदाहरण, एकदा एक जोडपं आपल्या लेकरवाळांना घेऊन मोटरसायकलवर जात होतं. तर ती टाटाच्या लक्षात आलं की अरे गोरगरीब मध्यमवर्गीय माणूस आहे, त्यांना अशा पावसामध्ये गाडीवर जाता येते, डेंजर असते जरा मोटरसायकलवरचा प्रवास, मग त्यांच्यासाठी काही करता येईल का. तर 1 लाखामध्ये टाटाने नॅनो कार विकसित करण्याचा प्रयत्न केला. ही टाटांच्या बुद्धिमत्तेतून आलेला तो विचार आहे मित्र. हा त्यामागे सामाजिक करुणेची भावना आहे. तर अशा व्यक्तिमत्वाबद्दल आपल्या मनामध्ये आदर असणं, म्हणून टाटा हे भारतरत्न आहेत आणि टाटाला भारतरत्न पुरस्कार दिला गेला पाहिजे. यामुळे उद्योग क्षेत्रामधल्या माणसांना एक प्रेरणा, सामाजिक जाणीवेने
काम करायला एक प्रेरणा मिळू शकते. आणि जे व्यक्ती ना असं वाटते की समाज दखल घेत नाही, तर मित्रांनो समाज नक्की दखल घेतो. टाटाचं पशुप्रेम अतिशय महत्त्वाचं होतं. एका गोव्याला जे गेल्यानंतर त्यांच्या मागे एक कुत्रा त्यांच्यासोबत येऊ इच्छित होता. त्या टाटाने त्यांना सोबत आणलं, त्याचा सांभाळ केलेला आहे. म्हणजे तो माणूस माणसावर तर प्रेम करतच होता, परंतु प्राण्यावरही त्यांचं प्रेम होतं. आणि इतरांना आदर देण्याची एक कुबेर सरांनी एक किस्सा सांगितलेला आहे. तर ते त्यांच्यावर त्यांची एक मुलाखत घ्यायची होती. त्यांना त्या ठिकाणी थांबलेले होते. तर त्यांना जरा उशीर होत होता. तर त्यांच्या व्यक्तीच्या माध्यमातून त्यांना फोन करून सांगितलं, तर मला असं एक वेळ होतो थोडासा 15-20 मिनटं, तर तुम्ही असं कळवलं. म्हणजे एक कोणत्याही व्यक्तीची दुसऱ्याही व्यक्तीचा वेळ महत्त्वाचा असतो, ही भावना घेऊन जगणारं हे व्यक्तिमत्व आहे. म्हणून इतरांच्या भावनांचा कदर करून इतरांसाठी काहीतरी करता येईल ही भावना बाळगून जगणारे जे व्यक्तिमत्व असतात ती खरंच जगाला वंदनीय ठरतात. मी भारत सरकारनं विनंती करतो आहे की टाटांना त्यांनी भारतरत्न पुरस्कार द्यावा. कारण त्यांचं जे योगदान एवढं जगभर असतानाही टाटांना खरं तर त्यांच्या हयातीत हा भारतरत्न द्यायला पाहिजे होता. त्यांच्यापेक्षा टाटांपेक्षा टाटांनी अतिशय मूलभूत असं योगदान दिलेले, वाहतुकीच्या क्षेत्रात असेल किंवा मी सांगितलं ना मिठापासून ते अनेक क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान आहे. काही फारसं योगदान नसणाऱ्या माणसांना भारतरत्न दिलं गेलेलं आहे, काही जणांना, तर टाटापेक्षाही. तर टाटांना मात्र नक्की सरकारने लवकरात लवकर भारतरत्न देऊन सन्मानित करावं अशी मी या निमित्तानं विनंती करतो. आणि सामाजिक जाणीवेचा समाज सत्कार करतो, सन्मान करतो, ही गोष्ट अधोरेखित आपण करून ठेवा ही एवढी विनंती करतो. आणि सामाजिक जाणीवेने जगण्याचा या निमित्तानं आपण संकल्प करूया ही एक भावना व्यक्त करून थांबतो. धन्यवाद.